गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे आपला डे 5, लास्ट डे ऑफ द ट्रिप. आता आपण हाऊसबोटमधून चाललो आहे. LAPचा जो मेन स्टेशन आहे तिकडे चाललो आहे आणि तिथून मग आपल्याला ड्रायव्हर पिक करून कोचीन एअरपोर्टला घेऊन जाणार आहे. तर कोचीनला जाताना आपल्याला काही काही स्पॉट्स आहेत, तर ते स्पॉट्स पण दाखवणार आहेत आपल्याला. ते सुद्धा आपण आपल्या ह्या व्लॉगमध्ये कवर करूया. तर आता ब्रेकफास्ट लागतोय मागे, तुम्ही बघू शकता. तर ब्रेकफास्ट करून आपण थोडासा फोटोशूट करूया लास्ट आणि नंतरला पुढची जर्नी कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, आपल्याला ब्रेकफास्टमध्ये ते अप्पम आणि इडली सांबर ते दिलेलं आहे. मग दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण एक स्पॉट आहे आपल्या इथे, एक टेम्पल आहे. त्या टेम्पलच्या व्हिजिटसाठी आलेलो आहे. बघू शकता किती नीट अँड क्लीन हा टेम्पल आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर आता सध्या आपण आहोत मारिकुलम बीचवरती, की जो LAPमध्येच आहे. आणि वाव, आणि आपण बघू शकताय की आज वेदर पण खूप छान आहे, ऊन वगैरे नाही आहे. तर तुम्ही पाहू शकताय जसं आपल्या मुंबईला आल्यानंतर जसं आपल्या चौपाटींवरती कचरा वगैरे असतो ना, तसं इथे काहीच नाही आहे. आणि पाणी पण एवढं सुंदर आहे आणि रेती पण बघा ना, खूप छान आहे. वाव. ओके मित्रांनो, तर फायनली आपल्या ट्रिपचा आता एंड इथे होणार आहे. आपण आलो आता इकडे कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्टला. तर ऑन रूट आपण गेलो होतो इकडे मरीना बीचवरती आणि त्यानंतर आपण मॉलला पण व्हिजिट केली होती. तिकडे आपण लंच वगैरे केलेला आहे आणि एअरपोर्टचा लुक काहीतरी असा आहे. तुम्हाला दाखवतो मी आता एअरपोर्टचा लुक. ओके मित्रांनो, तर फायनली आता आपला फ्लाईट जे आहे ते 2 तासात येणार आहे. तोपर्यंत मी विचार केला की जर्नीबद्दल तुम्हाला पण थोडंसं सांगू. तर फर्स्ट ऑफ ऑल बुकिंगबद्दल सांगेल मी तुम्हाला की बुकिंग आपण कसं केलं होतं. स्काय स्कॅनर म्हणून एक वेबसाईट असतो, त्यात बाकीचे जेवढे पण फ्लाईट असतात त्यामध्ये जे चीप फ्लाईट्स आहेत ते आपल्याला तिकडे दिसतात. त्यांचे वेबसाईट्स वगैरे दिसतात. तर तिकडे जाऊन आपण आधी फ्लाईट बुकिंग केली, म्हणजे चीप रेट्स कशावरती आहे ते वेबसाईट चेक केलं आणि त्या अकॉर्डिंगली आपण आपली फ्लाईटची बुकिंग केली होती. बुकिंग झाल्यानंतरला वेब चेकिंगचा प्रोसेस असतो, ते आपल्याला 2 दिवसात आपल्याला Gmailवरती एक लिंक येते, त्याने आपण वेब चेकिंग करू शकतो. आणि वेब चेकिंग केल्यानंतर मग डिजी यात्रा म्हणून एक ॲप आहे, त्यामध्ये जाऊन ते आपण आपला जो बोर्डिंग पास आहे तो आपण तिकडे कॉपी पेस्ट करू शकतो.
त्यानंतर आपण जेव्हा इकडे एअरपोर्टला आपण जेव्हा एंट्रीसाठी येतो तिकडे एक DG यात्रा म्हणून एक सेपरेट लेन असते. तर तिकडे लोकांना आजपर्यंत जास्त माहीत नाही आहे DG यात्राबद्दल, म्हणून तिकडे जे लाईन असते ते खूप कमी असते. तर तिथून डायरेक्ट आपण एअरपोर्टमध्ये एंट्री घेऊ शकतो. त्यानंतर एंट्री घेतल्यानंतर तिकडे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काउंटर्स दिलेले असतात. तर आपला जो फॉर एक्झाम्पल आता आमचा एअर इंडिया होता, तर आम्ही एअर इंडियाच्या काउंटरवरती गेलो आणि तिकडे जे आपला जो लगेज आहे युजली 17 to 18 kg असतो त्याचा लोड, तर तेवढा आपण तिकडे सबमिट करू शकतो, जे की डायरेक्टली एरोप्लेनमध्ये जाईल. बॅग सबमिट केल्यानंतरला मग ते आपल्याला बोर्डिंग पास देतात. ते बोर्डिंग पासवरती आपला फ्लाईटचा गेट नंबर वगैरे लिहिलेला असतो. मग तिकडे आपण जाऊन आपण वेट करू शकतो. ते लॉबी एरिया असतो तिकडे, सिटिंग एरिया, तिकडे जाऊन आपण वेट करू शकतो. तर आपण बॅग एकदा आपण सबमिट केली त्यानंतर सिक्युरिटी चेक इन असतो. तिकडे जाऊन आपले जे काही विअरिंग्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले वॉच, शूज वगैरे, मग वॉलेट वगैरे राहिला, पर्स, नंतर जे काही इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहे, चार्जर वगैरे, पॉवर बँक्स, ते सर्व ट्रेमध्ये ठेवून ते सिक्युरिटी चेक इन होऊन जाते. आपली बॉडी पण चेकिंग होते आणि एकदा ते प्रॉपरली झालं सर्व गोष्टी, मग आपण आपला जो गेट नंबर जो आपल्याला बोर्डिंग पासमध्ये मेन्शन आहे त्या गेट नंबरच्या इथे जाऊन आपल्याला जो लॉबी एरिया आहे तिथे आपण वेट करू शकतो. बोर्डिंग टाईम युजली 1 तास आधी असतो. आपला जो डिपार्चर टाईम आहे त्याचा 1 तास आधी बोर्डिंग टाईम असतो. त्याच्या आधी आपल्याला जाऊन तिथे वेट करायचं आहे. ओके, तर पूर्ण जर्नी आपण इथे एंड करतो आहे आपली हा ट्रिप. लवकरात लवकर आपण दुसऱ्या ट्रिपवर भेटूया. आपण ट्राय करू असाच कोणता तरी एक मोठा ट्रिप असो तो सुद्धा. तोपर्यंत सी यू, गुड बाय.